विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 10वं लेक्चर आहे. याच्या अगोदर डेरिव्हेटिव्हचे पण आपण ऑलमोस्ट जवळ-जवळ 17 व्हिडिओज अपलोड केलेत. इंटिग्रेशनचे पण तेवढेच व्हिडिओ अपलोडेड आहेत. तुम्ही प्लेलिस्टवर चेक करा आणि या सीरीज बरोबर ते व्हिडिओ सुद्धा कंप्लीट करा. कॅल्क्युलसची तुम्हाला भीती वाटणारच नाही. ओके, मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. मॅक्सिमा मिनिमा आपण गेल्या व्हिडिओत बघितलं होतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचा आपण यूज करणार आहोत. बरोबर आहे. फळ्यावर न्यूमेरिकल दिलंय. व्यवस्थित लक्ष द्या. समजून घ्या. वर्ड प्रॉब्लेम आहेत. वाचून एनालिसिस करावं लागणार आहे. फिगर ड्रॉ करावं लागणार आहे जर गरज असेल तर. पण आजच्या व्हिडिओमध्ये एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देणार नाही. तुम्हाला सॉल्व्ह करायला लावणार आहे. क्लिअर? लक्ष द्या. वायरची लेंथ आहे, तर ही वायर आहे, तिची लेंथ आहे 120 सेंटीमीटर. ओके. त्या वायरला बेंड केलेलं आहे. मग बेंड करून त्याला स्क्वेअर, रेक्टँगल, सर्क्युलर शेप देता येऊ शकतो. जर या वायरला मी जर सर्क्युलर शेप दिला, तर वायरची लेंथ दॅट इक्वल्स टू 2 पाय आर येणार. जर वायरला मी स्क्वेअर शेप दिला, तर L इक्वल्स टू 4 इंटू साइड येणार. जर मी रेक्टँग्युलर शेप दिला, तर लेंथ इंटू ब्रेडथ आहे ना. मग ती वायरची जी लेंथ आहे दॅट इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस बी. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये सेम क्वेश्चन आहे. कॉइल असते. ओके. पहिला वायर आहे. मग त्यापासून सर्क्युलर कॉइल, रेक्टँग्युलर कॉइल, स्क्वेअर कॉइल. शेप चेंज केला की एरिया चेंज होणार. एरिया चेंज झालं की फ्लक्स तुम्हाला माहिती आहे फाय म्हणजे फ्लक्स. ईएमएफ डेव्हलप होतो. म्हणजे तुम्हाला सांगू का हे फॉर्म्युले तुम्ही आता लिहिलेत. मग आता इथे त्यातला काय यूज केलाय बघूया आपण. शेप कुठला दिलाय? रेक्टँगल. मग ती जी वायरची जी लेंथ आहे दॅट इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण हीच अक्षरं वापरूया आपण आणि डिफरन्शिएट करताना एक्स लाच डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करूया. चला लेंथ किती दिले सांगा 20 इंटू 2 चं काय करा अपॉन 2 दॅट इक्वल्स टू एक्स प्लस वाय. मग वाय ची व्हॅल्यू येणार आहे 10 मायनस 1 मिनिट 120 आहे. मी चुकून 20 लिहिलं म्हणजे इथे किती येणार आहे 60 ना. मग वाय ची व्हॅल्यू येणार सांगतो 1 मिनिट म्हणजे y ची जी काय व्हॅल्यू येणार आहे ती येणार आहे 60 मायनस एक्स. हे पहिला कळालं तुम्हाला? ओके. आता या वर्ड प्रॉब्लेम मध्ये मॅक्सिमा किंवा मिनिमा करायचा आहे कोणाला? इफ एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. तुमचं एरिया हा फंक्शन असणार आहे. एरियाचा फॉर्म्युला असतो x इंटू वाय. मग x y ची व्हॅल्यू टाका 60 मायनस एक्स. मग एरिया हे ना आत मल्टिप्लाय करा येणार 60x मायनस एक्स स्क्वेअर. आता माझा ऐका. तुम्ही फंक्शन तयार केलं की ज्याला मॅक्सिमम करायचंय. सिंपल. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा, 0 शी इक्वेट करा. पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ती एक्स ची व्हॅल्यू स्टेशनरी पॉइंट पुट करून बघा. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलं, एरिया मॅक्सिमम येणार. एक पहिलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. पण डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे इथं 60 येणार, इथं 2x आलं. ओके. आता याला जर मी 0 शी इक्वेट केलं तर एक्स ची व्हॅल्यू 30 येते. एक्स ची व्हॅल्यू किती येते? 30 बघा ना -2x प्लस 2x इंटू अपॉन. तर डबल डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी काढणार परत डबल डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढणार ही कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे -2 येते ना. मग डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये कुठली व्हॅल्यू पुट करायची गरजच नाहीये. ऑलरेडी -2च आहे. लेस दॅन 0 आहे. म्हणजे या व्हॅल्यूला एरिया मॅक्सिमम येणार. आलं का 30? आता माझं ऐका. नोट डाउन करून ठेवायचं. रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम केव्हा असतो? जेव्हा तो स्क्वेअर असतो. जेव्हा तो स्क्वेअर असतो तेव्हा. मग जर वायरची लेंथ तुम्हाला 160 सेंटीमीटर दिले, ओके. मग तेव्हा जो स्क्वेअर आहे ना, त्याचा एरिया मॅक्सिमम येणार आहे. बरोबर आहे. मग त्यावेळेस त्याची साइड 40 सेंटीमीटर येणार. बघा ना, याला 4 ने डिव्हाईड केल्यावर 30 आलं. मग त्याला 4 ने डिव्हाईड 40. हे असे शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सीईटीला उपयोग नक्की होईल बरं का. नक्की उपयोग होईल. आणखीन एक गंमत सांगतो. एखादा बघा रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम केव्हा? जेव्हा तो स्क्वेअर असतो तेव्हा. अजून 2 नंबरचा प्रॉडक्ट जेव्हा मॅक्सिमम येतो तेव्हा ते नंबर इक्वल येतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणतील, की एका नंबरचे 2 फॅक्टर करा, की अशा करून ज्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम येईल. ते प्रॉडक्ट म्हणजेच बघा ना सेम हाच फॉर्म्युला आहे. इथे प्रॉडक्टच घेतलं की आपण एरिया काढताना आणि तो प्रॉडक्ट मॅक्सिमम केव्हा आहे ना, जेव्हा हे दोघं इक्वल असतील तेव्हा. ओरडून-ओरडून सांगतोय, पुस्तकातलं सोडवून दिलेला प्रॉब्लेम आहे. सीईटीत
जसाच्या तसा येऊ शकतो कदाचित. आला पण असेल. मग आता नेक्स्ट क्वेशन बघा 2 स्लाइड्स दिसतायत मला. तुम्हाला पण दिसतायत. तिथं लिहिलंय 2023. एका मिनिटाचा ब्रेक घेतोय. तुम्ही त्या एका मिनिटात दोन्ही प्रॉब्लेम वाचा. ओके, आता दिसतायत तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम. बघा. सेम आहेत का बघा? दोन्ही प्रॉब्लेम बऱ्यापैकी सेम आहेत. फक्त इथं एरिया 24 दिलंय आणि तिकडे एरिया 18 दिलाय. याचा अर्थ कळाला का हा पुस्तकात सोडवून दिलेला प्रश्न आहे. मग आता होमवर्क स्टार्ट होईल हां. काय आहे? रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर आहे. म्हणजे ही रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर आहे. त्याचा एरिया 24 आहे. म्हणजे मी याला एक्स अझ्युम केलं, याला मी वाय अझ्युम केलं, तर एक्स इंटू वाय मला 24 मिळेल. ओके. मग वाय ची व्हॅल्यू मला मिळणार 24 अपॉन एक्स. चला वाय ची व्हॅल्यू इन टर्म ऑफ एक्स काढली आपण. तर त्यांनी काय म्हटलंय, टॉपला 75 सेंटीमीटर आणि बॉटमला 50 सॉरी साइडला 50 सेंटीमीटर. थांबा. म्हणजे इथं जे डिस्टन्स आहे ते 75 आहे. खाली पण आहे ते 75. इकडं जे आहे ते 50 आणि इकडं जे आहे ते 50 आणि ह्या एरियाला मला मॅक्सिमाइज करायचंय. हा जो ही जी शीट आहे ती रेक्टँग्युलर आहे. ओके. मग मला जो एरिया मॅक्सिमम काढायचा त्यासाठी मला लेंथ इंटू ब्रेड्थ केलं पाहिजे. मग त्यासाठी मी लिहिलेलं पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये समजून घ्या बाळांनो. ऐका. एरिया 24 स्क्वेअर मीटर आहे आणि हे 75 सेंटीमीटर आहे. ही व्हॅल्यू एक्स आहे. त्यातनं हे 50 आणि 50 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर मायनस केलंय. 75 आणि 75 150 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटर मायनस केलंय मी. आता मला एरिया काढताना मी करून दाखवणार नाही. तुम्हाला करायचं आहे. थांबा. इथं मी वायच्या ऐवजी 24 अपॉन एक्स लिहितो आणि मायनस 1.5 हे ना एक्स ना दोघांना मल्टिप्लाय करा, 1 ना मल्टिप्लाय करा. टर्म एकत्र ना एरिया मिळेल. फर्स्ट टर्म तुम्ही एरियाचं डेरिव्हेटिव्ह काढा. त्याला 0 शी इक्वेट करून एक्स फाइंड आउट करा. सेकंड स्टेप तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढा. ओके आणि तुमची एक्सची व्हॅल्यू तिथं पुट करून बघा. तुम्हाला निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला प्रिंटेड एरिया कसा मिळेल? मॅक्सिमम. ओके. आता हे पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत. मी आता काय-काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं का बघा? बघा हा तो प्रॉब्लेम आहे इथं. ही डायग्राम बघितली तुम्ही? मी एक्सप्लेन केलं लक्षात आलंय 75 पाच्या 150 म्हणून 1.5 100 म्हणून इथे 1 मायनस केलं हे कळतंय तुम्हाला? ओके बघा हे. आता ह्याच्यात कसं आहे एरिया काढला, डेरिव्हेटिव्ह काढा, तिला 0 शी इक्वेट करा, एक्सची व्हॅल्यू काढा. प्लस मायनस येते पण पेपर आहे त्याची लेंथ निगेटिव्ह कशी येईल लक्षात घ्या. त्यामुळे ती पॉझिटिव्ह येणार आहे आणि तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ती व्हॅल्यू पुट केली की जमतंय. पण थांबा आता एक लक्षात आलंय. चला 1/x डेरिव्हेटिव्ह काय? -1/x². त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? -1/x² सांगू का तुम्हाला कसं काढायचं ते? मायनस साइन एक्स रेज टू -2 आहे ही टर्म. याचं डेरिव्हेटिव्ह काढताना हे 2 पुढे येणार. मायनस इंटू मायनस प्लस येणार आणि हे अजून 1 न कमी होणार म्हणजे -3. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 2/x³ येणार. त्याच्या पुढचं डेरिव्हेटिव्ह कदाचित -6/x येते का बघा? येते का बघा? चेक करा. मी तुम्हाला सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. तर हा प्रकार जो आहे, ह्या न्यूमेरिकलमध्ये आणि याच्यामध्ये फरक काय होता? इथं एरिया 18 होता. म्हणजे XY इक्वॉल्स टू जर 18 आलं, तर Y ची व्हॅल्यू 18/x. तुम्हाला जो एरिया घ्यायचा आहे, त्यात x-1 घ्या आणि y मायनस परत 1.5 घ्या. कारण तेच आहेत 75 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर. ओके. आता y ची व्हॅल्यू 18/x पुट करा. ओके. आणि इथं -1.5. x ने याला मल्टिप्लाय करा 18 येईल. x ने इथं मल्टिप्लाय करा 1.5x मायनस 18/x येईल. मायनस इंटू मायनस प्लस 1.5. मग ह्याच्यात हे ॲड करा. ॲड करा. पण डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट 0 येणार आहे. सांगा x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1 पण -1/x चं डेरिव्हेटिव्ह. ॲक्चुअली 1/x चं डेरिव्हेटिव्ह -1/x² असतं. म्हणजे मायनसचं प्लस होईल. पण स्टेप्स तुम्हाला कळाल्या का? की पहिल्यांदा फंक्शन तयार करा एरिया. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि लगेच इक्वेट करा कुणाशी? 0. सॉल्व्ह करून कुणाची व्हॅल्यू काढा? x ची. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा, त्यात x व्हॅल्यू पुट करा. निगेटिव्ह आन्सर येईल म्हणजे मॅक्सिमम एरिया मिळणार. म्हणजे माझ्या मते हा जो आलाय लेटेस्ट क्वेश्चन आहे बऱ्यापैकी हा तुमच्या आता लक्षात आलेला आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात आली आहे, की टेक्स्टबुकचा अभ्यास इम्पोर्टंट आहे. जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे बघा. ओपन बॉक्स इज टू कट आउट ऑफ अ पीस ऑफ स्क्वेअर कार्ड ऑफ साइड 18 सेंटीमीटर. स्क्वेअर आहे हा. म्हणजे हे पण 18 सेंटीमीटर, हे 18 सेंटीमीटर, हे पण 18 सेंटीमीटर आणि हे पण 18 सेंटीमीटर. कॉर्नरला कट केलाय इक्वल स्क्वेअर म्हणजे बघा इथं हा पार्ट कट केला, इथं हा पार्ट कट केला. हे सगळे इक्वल आहेत.
म्हणजे ही लेंथ एक्स मानली तर ही पण एक्स आहे, ही एक्स सगळ्या ठिकाणी एक्स येणार आहे. तर गंमत काय लागते तुम्हाला सांगतो, हे मिठाईचा बॉक्स असतो ना, तसं लक्षात ठेवा, की हा पार्ट असा वर येणार आहे, हा पार्ट वर येणार आहे आणि बॉक्स तयार होईल. पॅरलो पाईप्ड तयार होईल, की ज्याचा व्हॉल्यूम असतो L इंटू बी इंटू एच. म्हणजे मग व्हॉल्यूम काढण्यासाठी मला काय केलं पाहिजे? ही जी व्हॅल्यू आहे, ती 18 - 2x कसं काय? इथून एवढं 18 आहे. तर x आणि x गेला ना? ही पण तेवढीच व्हॅल्यू आहे. म्हणजे 18 - 2x चा काय होणार? स्क्वेअर आणि हाईट आहे x. बघा ना, हा पार्ट वरती घेणार, तेव्हा हाईट x येणार ना. आता तुम्हाला फंक्शन दिलंय मी. ह्याचं एक्सपान्शन करा. हिंट देणार आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याला x न मल्टिप्लाय करा लक्षात घ्या आणि मग v मिळालं. त्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काढा dv/dx. त्याला 0 शी इक्वेट करा. x ची व्हॅल्यू काढा. पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह काढा. मी तुम्हाला सांगतो पुस्तकातला सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. पुस्तकातला हा सॉल्व्डच प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या. बघा हा. 18 - 2x स्क्वेअर इंटू एक्स हे एक्सपान्शन केलं व्ही. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढलं, 0 शी इक्वेट केलं, एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, पण एक्सची एक व्हॅल्यू 9 येते बाळांनो. मग एक्सची व्हॅल्यू 9 येणं शक्य नाही. हे 9 घेतलं, हे 9, 9, 9, 18 इथंच होईल. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले, तरी 9 घ्यायची नाही. ते कळालं असेल तुम्हाला. तर हे स्वतःहून बघून कळत नाही. मी एक्सप्लेन करतोय तेव्हा तुमच्या लक्षात येतंय. डबल डेरिव्हेटिव्ह काढलं, ही एक्सची व्हॅल्यू 3 इथं पुट करा. मग 24 इंटू 3 करा. त्यातनं हे मायनस करा. निगेटिव्ह येतंय. म्हणजे व्हॉल्यूम मॅक्सिमम येतो. किती? एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा. व्हॉल्यूमच्या याच्यामध्ये जिथं-जिथं एक्स आहे तिथं 3 पुट करा. तुम्हाला मॅक्सिमम व्हॉल्यूम मिळेल. मग आता मी तुम्हाला सांगतो, की कसं आहे बघा, पुस्तकातले हे जे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत ना, हे करा, हे करा. आता सगळ्यात महत्वाचं 2 साइड ट्रायंगलच्या दिल्यात. हा ए आहे म्हणा, हा बी आहे म्हणा, हा सी आहे म्हणा. ओके. हा बी असतो, हा ए असतो आणि हा सी तुम्हाला माहिती आहे. मग ह्याचा एरियाचा फॉर्म्युला हाल्फ बीसी साइन ए. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पार्ट 1 मध्ये आहे लक्षात घ्या. मग तुम्ही ना फंक्शन तुम्हाला मिळालंय. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. साइन एचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस ए. हे कॉन्स्टंट आहेत. साइन एचं डेरिव्हेटिव्ह कॉस ए आलं? ठीक आहे. आता काय करा त्याला 0 शी इक्वेट करा. पाय/2 ना. कॉस पाय/2. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते ना लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही जर तुम्ही बघा मी आता दाखवत बसलोय पुस्तकात. पाय/2 चा आन्सर आहे. फक्त स्टेप्स आहेत. एरिया मिळाला. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढा. 0 शी इक्वेट करा. पुन्हा दुसरं डेरिव्हेटिव्ह काढाच आणि त्याच्यात पाय/2 पुट करा. आन्सर निगेटिव्ह येणार आहे लक्षात घ्या. कसं सांगू का? पहिल्या डेरिव्हेटिव्हला साइनचं कॉस झालं. नेक्स्ट डेरिव्हेटिव्हला कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साइन ना, तेव्हा निगेटिव्ह साइन येतेच ना तिथं लक्षात घ्या. समजून घ्या. आता शेवटचा प्रॉब्लेम जो आहे ना, तो व्यवस्थित एक्सप्लेन करतो. लक्ष द्या. स्लॅंट साइड ऑफ अ राइट सर्क्युलर कोन. कोन ही त्याची स्लॅंट हाईट, ही त्याची परपेंडिक्युलर हाईट आणि ही त्याची रेडियस. मग मी आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर केलं तर एल स्क्वेअर येईल. तेव्हा आर स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर येईल. किंवा हाईट विचारले का रे त्यांनी? स्लॅंट शो दॅट द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन इज मॅक्सिमम व्हेन सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ अ कोन ऑफ अ मॅक्सिमम व्हॉल्यूम म्हणजे हा सेमी व्हर्टिकल अँगल थीटा. आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. इथं ना तुम्हाला सांगतो टॅन इन्व्हर्स दिसतंय. मग टॅन थीटा म्हणजे आर अपॉन एच येणार आहे. आर स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॉल्यूम. मग तुम्हाला बेसिक फॉर्म्युला आठवावा लागेल. 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि आर स्क्वेअरच्या ऐवजी ही व्हॅल्यू तुम्ही इथं टाकू शकता हे लक्षात घ्या. फक्त एच ला तुम्ही एक्स अझ्युम करा. म्हणजे इथं काय येईल मग? एक्स स्क्वेअर येईल. मग मला असं मिळेल 1/3 पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू कोण? एल स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स. का एक्स अझ्युम करायला सांगितलं तुम्हाला मी? डिफरंशिएट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स करूया ना. आपण सगळे एक्सचे फॉर्म्युले पाठ केलेत ना म्हणून. मग आता मी व्हिडिओ इथं थांबवणार आहे. वर्ड प्रॉब्लेम्स फक्त आज करायचे आहेत. मला माहिती आहे ते किती अवघड आहेत ते. मी इतकं सोपे नाहीयेत हे वर्ड प्रॉब्लेम. तुम्ही पुस्तक उघडलं ना भीती वाटते हे प्रॉब्लेम बघून. कानभर मोठं उत्तर बघितलं की आपल्याला वाटतं राहू दे, करायलाच नको. पण करायचंय. हे झालं की एक्सरसाइज सॉल्व्ह करा तुम्ही लक्षात सगळ्यांनी. त्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही बघा. पहिली स्टेप फंक्शन तयार करा. दुसरी स्टेप काय करा, की तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. त्याला 0 शी इक्वेट करा. पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. सोपं आहे रे आणि हे बघितलंय आपण सीईटीला येतायत प्रश्न जसेच्या तसे. मग छोटे-छोटे लेक्चर असतात आपले. तुमच्याकडून मी करून घेतोय. डिटेलमध्ये तुम्हाला असं सोडवून दिलंय वगैरे असं काही नाहीये. नाही तुम्हाला जमतंय, तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या. मग तुम्ही नक्की हे करा. ऑल द बेस्ट.